नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भारसवाडा गावात मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श समोर आलाय। भावाच्या अपघाती निधनानंतर गर्भवती राहिलेल्या वहिनीचा सांभाळ करण्यासाठी लहान भाऊ राजेश्वर धनुरे यांनी तिच्याशी विवाह करत मोठी सामाजिक जबाबदारी स्वीकारली। या निर्णयामुळे शीतल आणि तिच्या होणाऱ्या बाळाला आधार मिळालाय। गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेत या विवाहाला पाठिंबा दिला। धनुरे कुटुंबाच्या या संवेदनशील कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। समाजासमोर सकारात्मक संदेश दिला गेलाय। दादा, काय नेमकं घडलं होतं या गावामध्ये? अपघाताचा कधी झाला होता आणि कधी त्यांचं लग्न झालं होतं? तेचं लग्न 7 महिन्यापूर्वी झालं होतं। संतोष मच्छी कायचं काम करत होता। राहटी म्हणून एक गाव आहे परभणीपाशी, त्या गावाला मच्छी काय गेला, रस्त्याच्या कडेला बसला होता। भरधाव बोलेरोने येऊन त्याला उडीलं। त्याचा दवाखान्यात नेलं की डॉक्टरनं मृत्यू घोषित केलं होतं त्याला। त्याची 7 महिन्यापूर्वीच लग्न झाल्यामुळं त्याची ही पत्नी आहे शीतल, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती। त्याचा कोर्स चालू होता, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती। आता करता पुरुष ते एकटंच होतं घरामध्ये, चांगलं लय शांत संयमी सगळ्या गावाचं प्रेम असलेला मुलगा होता। आता सगळ्याचं त्या पाहुण्या रावळ्याचे काही जुनी परंपरा रूढी परंपरेमुळे थोडी अडचण येऊ लागली, पण सगळ्या गाववाल्याचं म्हणणं होतं की ते लेकरू जगलं पाहिजे, संतोषची एक निशाणी राहील, त्याला आपल्या संतोष राहील त्याच्या लेकराच्या रूपानं गावात राहिलं पाहिजे म्हणून सगळ्या गावानं फोर्स केला। कुटुंबानं आम्हाला सहकार्य केलं। पाहुणे रावळे समजायला थोडा वेळ गेला, पण झालं काम आमच्याच्यानं। कधी झालं हे लग्न? हे दुसरं लग्न आमचं 5 तारखेला झालं। ह्या 21 तारखेला डेट झाली संतोषची, 5 तारखेला सगळं गावानं मिळून लग्न केलं। गावकऱ्यांच्या सगळ्या संमतीने सगळ्या हां, गावकऱ्यानं सगळ्या संमतीनं, गावाच्या संमतीनं ते आधी गावाचं ठरलं आमच्या की बा असं करून जाऊन त्याच्यापासून प्रस्ताव मांडूत आपण। ऐकले तर सगळेजण जेच ऐकत आहे त्या पद्धतीनं सांगू समजून। मग 2-4 दिवस त्यानं वेळ घेतला, त्याला लागला वेळ 2-4 दिवस निर्णय घ्यायला, पण घेतला गाववाल्याच्या मनासारखा त्याने निर्णय घेतला। त्यानं निर्णय घेतला म्हणून गाववाल्याने ठरलं की आता त्यानं आपलं ऐकलं, आपण हे जे आधीच त्याला दुःख झालेलं आहे या लग्नामिग्नाचं वजं त्याच्यावर येऊ देऊ नये, तर आपण सगळे मिळून करू। त्या पद्धतीनं आम्ही लग्न लावून दिलं सगळ्या गावकऱ्यांना मिळून। माझं नाव प्रकाश दामोदर इडके, राहणार भारसवाडा। काका, तुमच्या गावामध्ये एक निर्णय घेण्यात आला, म्हणजे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतरच्या लग्नाचा। कसा हा गावकऱ्यांनी हा विषय ठरवला? 21/3/2026 रोजी संतोषचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। हे कुटुंब अत्यंत होतकरू आणि अत्यंत गावकऱ्यासोबत जिव्हाळ्याचे, मेहनत करून या ठिकाणी खाणारे भोई समाजाचे हे माणसं आहेत। परिस्थिती चांगली नव्हती, पण अत्यंत आपल्या स्वतःच्या मेहनतीवर हे कुटुंब जगत होते। परंतु काळाच्या ओघामध्ये परभणीला राहटी या ठिकाणी पुलावर मच्छी विकत असताना अचानक अपघात झाला। त्या अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली। ही सर्व गावकऱ्यांच्यावर सुद्धा दुःख आलं, कारण हे कुटुंब एवढं सुखी आणि समाधानी राहत होतं, जिव्हाळ्याचं होतं आणि सर्व गावाचे या ठिकाणी चांगले संबंध होते। परंतु याच्यामुळं सर्व गावावर सुद्धा दुःख पसरलं। परंतु संतोषची जी पत्नी आहे त्यांचं पुढे काय होणार काय नाही, या कुटुंबाला, दोन्ही कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचे पुन्हा संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून गावकऱ्यांनी सरपंच पप्पू पाटील हलगे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील हलगे, समस्त गावकरी मंडळी यांनी मिळून हा निर्णय घेतला की या 2 कुटुंबामध्ये पुन्हा संबंध प्रस्थापित व्हावेत आणि त्यांचा बंधू असणारा संतोषचा राजू यास ही जी मुलगी आहे ती देण्याचे ठरवले। यांचा विवाह गावकऱ्यांनी पप्पू पाटील हलगे यांनी सर्व खर्च करून सर्व त्यांच्या कुटुंबाला मानसिक तऱ्हेने तयार करून हा निर्णय घेतला। विवाह झाला, चांगली गोष्ट झाली। परंतु शासनाकडे माझी एक मागणी आहे, इथून पुढे त्यांची जी आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ठीक नाही, शासनाने या विवाहाच्या निमित्तानं आणि हे यांच्या घरावर जी दुःखाची या ठिकाणी प्रसंग आलेला आहे त्याच्यातून सावरण्याकरता त्यांना आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाकरता काही आर्थिक मदत द्यावी, अशी मी शासनाकडे या ठिकाणी गावकरी म्हणून विनंती करतो। नवापूर बस स्थानक परिसरात घडलेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। तिची नात थोडक्यात बचावली। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते।
कमुबाई गोठारिया गावित या आपल्या नात नितीक्षा अजित वळवी हिच्यासह बस स्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। दरम्यान शहादा वापी बसनं मागून धडक दिल्यानं दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तात्काळ त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वळवी यांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावित यांचा मृत्यू झाला, तर नात नितीक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे आणि पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय। या प्रकरणी बस चालक नितीन भामरे आणि वाहक AS काझी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात टोप बारव परिसरात कंटेनर पलटी झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं। अपघातात जखमी झालेल्या दोघांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलेत। रस्त्यावर सांडलेले ऑइल साफ करण्याचं काम वेगानं सुरू आहे। अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। सुरक्षेच्या दृष्टीनं बॅरिगेड्स लावून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आले। लवकरच वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नाशिक मुंबई महामार्गावरील कळमगाव परिसरात झालेल्या अपघातानंतर प्रशासन आणि स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य हाती घेतले। जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्यात। तसंच परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत सहकार्य केलंय। या घटनेनंतर सुरक्षिततेबाबत जनजागृती वाढवण्यावर भर दिला जातोय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं। यावेळी जय पवार यांनी देखील समाधीस्थळी दर्शन घेतलं। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथं शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी मुंबईवरून नियुक्त लोकसभा समन्वयकांनी एकनाथ शिंदे यांचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन केलंय। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान मंत्री आशिष जयस्वाल यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे यांचा जनसेवेचा संदेश घेऊन या ठिकाणी आलेला आहे। काही गोष्टी नेतृत्वाने पक्ष कार्यकर्त्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला, परंतु आजपर्यंत जे पक्षाचं काम आहे म्हणजे आधीच्या वक्त्यांनी जे काही पक्षाचं काम होतं ते या ठिकाणी सगळ्या आमच्या नेतृत्वाने बोलून दाखवलं। अतिशय उत्कृष्टरित्या नायडू आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच हे रुपेश हुते हे आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख या ठिकाणी चांगलं काम करतात। जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीत समस्यांचा त्यांना अभ्यास आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी संघटन अजून कसं मजबूत व्हावं या दृष्टीने या ठिकाणी मला संपर्क प्रमुख म्हणून पाठवलं। आज इसका जो मेड़ावा है, पक्ष का एक मुहिम चालू है जिसमें बीएलओ की सरकार की तरफ से बीएलओ के नियुक्त और उनका कार्यक्रम चालू है। हमको बीएलओ देना है, BLA देना है हमको पार्टी को। उस संदर्भ में एक कार्यक्रम हमको लेना था और पक्ष के तरफे नवनियुक्त संपर्क प्रमुख लालजी चावरी साहब बने, उनके समस्त सभी पदाधिकारी का एक कार्यक्रम हमको लगाना था। और आने वाली ग्राम पंचायत, पंचायत समिति, जिला परिषद, इसके जो साल डेढ़ साल के अंतर्गत जो कार्यक्रम लगने वाले हैं, जो चुनाव लगने वाले हैं, उसमें शिवसेना की भागीदारी बढ़ चढ़कर हो, इसलिए हमने ये कार्यक्रम लगाया ताकि हम अपने कार्यकर्ताओं को पक्ष की ताकत के साथ
कैसे अपन उनको आगे लेके जा सके, उनकी कैसे अपन मदद कर सकते, उन्होंने पक्ष में संगठन में कैसा पदाधिकारी कार्यकर्ता ने काम करना चाहिए, बस इस विषय में मार्गदर्शन। आज पक्ष प्रवेश भी हुआ, कितने लोगों का पक्ष प्रवेश? आज पक्ष प्रवेश 100-125 लोगों का हुआ है और आज अल्प सेना की विंग बनी है, दलित सेना की नियुक्ति हुई है, ओबीसी सेना की नियुक्ति हुई है, भजन मंडल सेना की नियुक्ति हुई है। इस प्रकार से संगठन में काम चल रहा है। आने वाले समय में सम्मानीय एकनाथ शिंदे साहब, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, शिवसेना के मुख्य नेता, इनके नेतृत्व में शिवसेना बहुत आगे जाएगा और हम आगे लेके जाने में, उनके हाथ मजबूत करने में पूरा सहयोग और पूरी ताकत लगाकर बैठे हैं। और आप वर्धा नगर परिषद क्षेत्रातील इसाजी लेआउट इथं साकार होणाऱ्या नमो उद्यानचं भूमिपूजन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या विशेष संकल्पनेतून उभारल्या जाणाऱ्या या उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुविधा असलेलं हे उद्यान वर्धा शहराच्या सौंदर्यात भर घालणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ह्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यामधलं काय काम केलं पाहिजे, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की वर्धा जिल्ह्यातल्या 10 नगरपालिका आणि नगरपंचायत 1-1 कोटीचा निधी द्यावा व भंडारा जिल्ह्यातल्या देखील आपण जवळजवळ 8 नगरपालिका नगरपंचायतींकरिता त्या ठिकाणी नमो उद्यान मंजूर केलं। आज याची सुरुवात मी आमचे सहकारी सन्मान्य संजयजी गाते यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। आज आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जे 10 नमो उद्यान तयार होणार आहेत करतो आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे याची सुरुवात करताना आज योगायोगानं आपण ज्यांनी आताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन देखील केलं ते भूपेंद्रजी शहाणे, परंतु जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा नगरपंचायत याच्यामध्ये चांगलं काम करेल त्यांना पुन्हा प्रोत्साहन मिळण्याकरिता 5 कोटी रुपयाचा देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे नगरविकास मंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात, नगरपंचायत क्षेत्रामध्ये नमो उद्यानाला मान्यता दिली होती। आज वर्धा जिल्ह्याला देखील जवळजवळ 10 नमो उद्यान मंजूर झालेले आहे। वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात, नगरपंचायती क्षेत्रामध्ये 1 नमो उद्यान आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि जवळजवळ प्रत्येक नमो उद्यानाकरिता 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। आज वर्धा जिल्ह्यातल्या, वर्धा शहरातल्या ह्या प्रमुख शहरापासून याची सुरुवात झालेली आहे, याचं भूमिपूजन झालेलं आहे। लवकरच जिल्ह्यातले 10 नमो उद्यान त्या ठिकाणी लवकर तयार होऊन नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होतील। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीला शिवसंग्रामनं जाहीर पाठिंबा दिल्यानं निवडणुकीत नवे समीकरण तयार झालंय। शिवसंग्रामचे अध्यक्ष डॉक्टर ज्योती मेटे यांनी हा निर्णय जाहीर करत अजित पवार आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यातील जुने संबंध अधोरेखित केले। या पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार आहे। बारामतीतील लढत आणखीन चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यभराचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आता राजकीय हालचालींना वेग आलाय। A little bit loud, please. As you said, this is a Sanjay decision, and as a lady, you would like to stand by her. But don't you think it's a bit of an emotional decision, and you are speaking from a political point of view, so that's the only reason that you should have. See, it's not an emotional decision, but this is the requirement of the, you can say, requirement arising out of the situation, which should be essentially an emotional support. When someone is leading, someone wants to go ahead, you have to be there. You have to be there by the side of him or her. So are there any other reasons as well which make her more capable in your eyes for this position? Definitely, but she should be given a chance. But there should be some like foundation to that chance, right? Yeah, definitely. So do you have anything in mind which you think makes her more capable of this? She herself
has to think over that. But you have to remember, you being a lady, you also know you are capable. Every female in all respect is capable. So obviously she is not an exception to that. But then that would make any female capable. That's what I'm saying. She should be given a chance. Everyone should be given a chance to establish herself or himself. She being a female, she should be given enough opportunity, enough and fair opportunity. That's what I mean.